मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये। मी आज बनवणार आहे शेपूची सुक्की भाजी। फार झटपट तयार होणारी रेसिपी आहे शेपूची भाजी। डब्यासाठी घाई गडबडीच्या वेळेमध्ये ना शेपूची भाजी पटकन बनल्या जाते, त्याचाच व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। काहींची कधी भाजी ना जास्त अशी ओलसर होते, सुटसुटीत होत नाही, ते पण मी इथं सांगणार आहे। सुटसुटीत कशी होते शेपूची भाजी ते पण मी इथं व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठं स्किप करू नका। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। अशा पद्धतीने मी इथं भाजी निसून घेतलेली आहे। भाजी अशा पद्धतीने निसून घेऊन ये ना अशीच आपल्याला पाण्याने ना स्वच्छ धुवून घ्यायची। चिरल्याच्या नंतर अजिबात भाजी धुवून घ्यायची नाही। निसून तर भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची 2 पाण्याने। आणि मी इथं स्वच्छ भाजी धुवून घेतलेली आहे। अशी उली घेऊन ये ना आपल्याला चाकूने ना अशी मस्त अशी बारीक आहे ना चिरून घ्यायची आहे। जास्त मोठली पण ठेवायची नाही, बारीक चिरून घ्यायची शेपूची भाजी। अशा पद्धतीने बारीक भाजी इथं मी चिरून घेतलेली आहे। मी इथं घेतलेली आहे तुरीची डाळ। अशी पाण्यामध्ये ना 15 ते 20 मिनिटं तुरीची डाळ आहे ना भिजून घ्यायची। ती छान भिजली ना तरच भाजीमध्ये खायला आहे ना छान अशी कुरकुरीत लागते। आपल्याला जास्त वेळ आहे ना तुरीची डाळ पाण्यामध्ये भिजवून घ्यायची। तुरीच्या डाळीऐवजी तुम्हाला मुगाची डाळ आवडत असेल तर तुम्ही मुगाच्या डाळीचा पण वापर करू शकता। मी इथं ठेवलेली आहे कढई गरम करायला। इथं कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये ना 2 उघड तेल घालून घ्यायचं। इथं तेल गरम झालेलं आहे। हिरवी मिरची, लसूण आणि मीठ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने तेलामध्ये ना टाकून घ्यायचं हिरवी मिरची। अशा पद्धतीने तेलामध्ये हिरवी मिरची टाकली ना तिचा कच्चेपणा जातो। आणि आपण स्वच्छ धुवून घेतलेली भाजी आहे ना ती आता तेलामध्ये टाकून छान परतून घ्यायची। मस्त आपण आता मिक्स करून घेऊया। आता आपण तुरीची डाळ आहे ना टाकून घेऊया। छान भिजलेली आहे। हिरवी मिरची बारीक करायला आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं, आपण थोडंसंच मीठ घालून घेणार आहोत। आपल्या भाजीला आहे ना पाणी सुटतं पासं मीठ टाकल्याच्या नंतर भाजीला। आता हे भाजीतलं पाणी ना पूर्णपणे आटूस्तोवर ना आपल्याला भाजी ना मीडियम गॅसवरती वाफवून घ्यायची आहे। भाजीमधलं ना पाणी सुद्धा आटलेलं आहे आणि भाजी सुद्धा आपली छान वाफरलेली आहे। पूर्णपणे पाणी आटल्याच्या नंतर आणि भाजी आपली छान वाफरल्याच्या नंतर त्यामधली डाळ सुद्धा छान शिजते। आणि शेवट आपल्याला ना शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा। छान असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत खरपूस, आणि अशा अबडधोबड शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करायचे, जास्त बारीक करायचे। भाजीला ना कधी पण शेंगदाण्याचा कूट आहे ना मोठाला ठेवायचा। आम्ही अबडधोबड शेंगदाण्याचा कूट बनवून घेतलेला आहे आणि आता ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा। शेंगदाण्याचा कूट आहे ना कधी पण भाजी छान वापरल्याच्या नंतर शेवटच शेंगदाण्याचा कूट घालायचा। आपण अगोदर भाजीला पाणी सुटलेलं असतं आणि त्यामध्ये जर शेंगदाण्याचा कूट घातला ना आपला शेंगदाण्याचा कूट असा ओलसर होतो आणि आपली भाजी पण आहे ना अशी इथं ओलसरच होते, अशी सुटसुटीत होत नाही। शेवट जर शेंगदाण्याचा कूट घातला ना तर भाजी छान अशी मस्त मोकळी ना अशी सुटसुटीत होते। आणि त्यामधला शेंगदाण्याचा कूट सुद्धा आपल्याला असा कुरकुरीत आहे ना खायला लागतो। आता शेंगदाण्याचा कूट घातल्याच्या नंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवरती परत एकदा भाजी छान अशी वाफवून घ्यायची आहे। छान अशी आपली भाजी ना इथं वापरलेली आहे। शेंगदाण्याचा कूट टाकल्याच्या नंतर पाहू शकता किती छान असता, मस्त हिरवागार कलर आलेला आहे भाजीला। कशी वाटली माझी इथं शेपूची भाजी सुक्की नक्की मला कमेंटमध्ये सांगा। कमी वेळेमध्ये होते, झटपट तयार होते। तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा। पुन्हा भेटू असंच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।